ईव्हीएमवर बोलण्यापेक्षा आधी लेक आणि नातवाचा राजीनामा घ्या, गोपीचंद पडळकरांचा पवारांवर निशाणा. खळं लुटणारा गावात आला होता, पराभव होत असल्याचं समजताच आरोप प्रत्यारोपांना सुरुवात. सदाभाऊ खोत यांचा पवारांना टोला. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, आम्ही राजीनामा देण्यास तयार, नाना पटोलेंचं वक्तव्य. राज्यात ठिकठिकाणी हिंदू जनजागरण समितीचा आक्रोश मोर्चा. बांगलादेशात हिंदूंवर सातत्यानं होत असलेल्या अत्याचाराचा निषेध. बांगलादेशची सीमा सील करून हिंदूंना भारतात येऊ दिलं जात नाही, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर आरोप. पंतप्रधान मोदींनी या प्रकरणात लक्ष घालावं, केली मागणी. राजधानी दिल्लीत आज शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवारांची बैठक. ईव्हीएम बाबत पुढील दिशा ठरवली जाणार. उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. सागर निवासस्थानी झालेल्या भेटीत अदानींकडून देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन. मुंबईतील कुर्ला भागात भरधाव वेगाने जाणाऱ्या बेस्ट बसची 10 ते 15 वाहनांना धडक. अपघातात 7 जणांचा मृत्यू, 33 जण जखमी. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत. बेस्ट बस अपघाताला जबाबदार चालकाला पोलिसांनी केली अटक. आरोपी बस चालक संजय मोरेचा फोटो न्यूज 18 लोकमतच्या हाती. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. चहा पिण्याकरता उतरलेल्या रिक्षा चालकाचा भरधाव बसच्या धडकेत थोडक्यात वाचला जीव. सतीश वाघ यांचे मारेकरी अद्याप मोकाटच. गुन्हेगारांवर कारवाई होईल ही अपेक्षा. आमदार योगेश टिळेकर यांचं वक्तव्य. नमस्कार, मी सुवर्ण. दुपारच्या 100 बातम्यांना सुरुवात करतोय. मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. 14 डिसेंबरला काही जणांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची तर काहींच्या गळ्यात राज्य मंत्रिपदाची माळ पडणार आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेता नेमण्याची मागणी करण्यात आली. आज संध्याकाळी दिल्लीत अरविंद केजरीवाल आणि शरद पवारांची भेट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भेटीमध्ये इंडिया आघाडीची कमान ही ममता बॅनर्जींकडे देण्याबाबत चर्चा होणार आहे असं कळतंय. शरद पवारांचा डाव उधळण्यासाठी आम्ही मार्कडवाडीमध्ये पवारांनी मार्कडवाडीला का पुढे केलं असा सवाल गोपीचंद पडळकरांनी केला. पवारांनी सुळे आणि रोहित पवारांचा राजीनामा घ्यावा. ईव्हीएम विरोधात आंदोलन, राजीनामे सुरू करा, म्हणजे राजीनामे देऊन आंदोलन सुरू करा असं आव्हान पडळकरांनी दिलेलं आहे. खळं लुटणारा गावात आला. शरद पवार खूप हुशार आहेत, पराभव होत असल्याचं पवारांना समजलं आणि त्यांनी आरोप प्रत्यारोपांना सुरुवात केली अशी टीका सदाभाऊ खोतांनी केली. साहेबांना आता झोप लागत नाहीये. 60 ते 70 वर्ष सत्ता भोगली, आता पहिल्यांदा यांचा बाप देवाभाऊ नावाचा वस्ताद या मातीत आलाय असं सदाभाऊ खोत म्हणाले. बॅलेट पेपरमध्ये घोटाळा करता येतो हे त्यांना लक्षात आलंय. गोळ करण्याकरता बॅलेट पेपर हव्यात अशी टीका खोत यांनी केली. मार्कडवाडीमध्ये काय झालं हे इथल्या जनतेला माहिती आहे. जानकरांचे 4 लोक म्हणजे गाव होत नाही. मार्कडवाडीच्या इव्हेंटचा मास्टरमाइंड रणजित सिंह मोहिते पाटील आहे असा आरोप राम सातपुते यांनी केला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी ईव्हीएमसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची अनेक गावांची मागणी असून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यास अडचण काय असा सवाल थोरातांनीही केला. बांगलादेशमध्ये हिंदू धर्मीयांवर सातत्याने हल्ले होत आहेत.
यावरून खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. हे सरकार हिंदूंच्या बाबतीत भोंदूगिरी करत आहे, ढोंग करत आहे असा सवाल त्यांनी केला.